नमस्कार, किड्स पण आदिती आदिराजमध्ये स्वागत आहे। तर सर्वांच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे आणि सर्वजण येणाऱ्या लक्ष्मी आणि गौराईच्या आगमनाच्या तयारीसाठी लागलेले आहेत। आणि अशातच आज एका मैत्रिणीचा वाढदिवस आहे आणि तिने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी घरी बोलवलेले आहे। त्यामुळे तयार झालो आहोत मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी आणि तिच्या बर्थडेसाठी तिच्या घरी चाललेलो आहोत। आमच्या घरापासून जवळच तिचे घर आहे आणि हे आहे मैत्रिणीचे घर। सगळेजण आलेले आहेत बर्थडेसाठी। आम्ही ग्रुपमधील सर्व मैत्रिणीचे वाढदिवस साजरे केले। त्यातील आज स्मिताचा बर्थडे आहे। ही आहे स्मिता, जिचा वाढदिवस आहे ती। तर ग्रुपमधील सगळेजण आलेले आहेत आणि बर्थडे सेलिब्रेशन चालू केले। सर्वांनी एक एक करून औक्षण केले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। महिलांनी एकत्र येऊन वाढदिवस साजरा करणे म्हणजे एकत्र येऊन आनंदित होणे, एकमेकींना शुभेच्छा देणे। स्त्रियांना रोजच्या धकाधकीच्या आणि रोजच्या त्याच कामातून एक वेगळा आनंद मिळावा म्हणून हे वाढदिवसाचं निमित्त। या वाढदिवसाच्या निमित्ताने एकमेकींच्या घरी जाऊन एकमेकींबरोबर आनंद आणि एकमेकींबद्दल आदर व्यक्त केला जातो। त्यामुळे असे छोटे छोटे कार्यक्रम एकमेकींबरोबर करून आपल्यातला मानसिक ताण थोडा कमी होतो। वाढदिवस म्हणजे केवळ भेटवस्तू आणि पार्टी नसून एकमेकींच्या सोबत आनंद व्यक्त करणे आणि प्रेमळ क्षण एकत्र घालवणे। अनेक महिला आता घर आणि जबाबदाऱ्यांच्या पलीकडे जाऊन स्वतःसाठी वेळ काढू लागल्या आहेत आणि ह्यातीलच वाढदिवस म्हणजे एक निमित्तच। वाढदिवसाच्या निमित्ताने एकमेकींना भेटणे, एकमेकींची सुखदुःखे शेअर केली जातात आणि या अशा प्रसंगाचा अनुभव वेगळाच असतो। महिला आता केवळ कौटुंबिक जबाबदाऱ्यापुरत्या मर्यादित न राहता स्वतःच्या आनंदासाठी आणि आनंद अनुभवण्यासाठी या अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्या पाहिजेत। तर तिच्या जावांनी सासूंनी औक्षण केले। त्यानंतर आम्ही सर्वांनी तिचे औक्षण केले आणि वाढदिवसाचा केक कट केला। वाढदिवसासाठी आम्ही सर्वांनी मिळून एक साडी गिफ्ट घेतलेली आहे आणि ती साडी तिला गिफ्ट केली। वाढदिवसासाठी तिला एक साडी गिफ्ट घेतली होती आम्ही। ती घेतलेली साडी तिला गिफ्ट केली। केक कट झाल्यानंतर जेवणाचे आयोजन केलेले आहे आणि वाढदिवसाच्या जेवणाचा मेनू आहे जिलेबी, मिसळपाव आणि व्हेज पुलाव सांबर। सर्वजण मिळून मस्तपैकी जेवलो आणि अशा पद्धतीने वाढदिवस साजरा झाला।